हॅलो एव्हरीवन. 9 नोव्हेंबरला आपला जो IBPS AFO चा मेन्सचा पेपर होणार आहे, त्या अनुषंगाने आपण एक नवीन बॅच चालू करतोय आणि ते म्हणजे टार्गेट IBPS AFO मेन्स 2025 या हिशोबाने. नेमकं या बॅचमध्ये काय काय असेल, काय काय फीचर्स असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या बॅचमधून खरंच राहिलेल्या दिवसांमध्ये परिपूर्ण तयारी होईल का? तर हो, डेफिनेटली होईल. कारण या बॅचमध्ये सर्वच गोष्टींचा समावेश आहे. आतापर्यंत केलेली तयारी, यावर्षी आलेली लवकर परीक्षा, है ना? या वर्षीच्या असलेल्या वॅकन्सीज बऱ्याच लोकांना हे सुद्धा वाटतं, मागच्या वर्षी सुद्धा वॅकन्सीज तशाच पद्धतीने होत्या, पण ज्यावेळेस फायनल वॅकन्सीज अनाऊन्स झाल्या त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल तर 946च्या आसपास काहीतरी वॅकन्सीज होत्या, 994 सॉरी. मग या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहत असू तर यावर्षी सुद्धा वॅकन्सीज आपल्याला वाढलेल्या दिसतील, पण यावर्षी सगळा पॅटर्नच आपल्याला बदललेला दिसतोय. जसं की आपण जर पाहिलं तर यावर्षीच्या पॅटर्ननुसार म्हणजे परीक्षा पूर्वपरीक्षा फारच अलीकडे येऊन गेली आहे. मुख्य परीक्षा आपली मेन्स एक्झामिनेशन 9 नोव्हेंबरला आली आहे. इंटरव्ह्यू आपले डिसेंबर महिन्यातच होणार आहेत आणि 1 जानेवारीला आपला रिझल्ट लागणार आहे. या सगळ्याच अनुषंगाने जर पाहिलं तर पुढच्या वर्षीच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी आत्ताच सांगू इच्छितो की बाबा पुढच्या वर्षी तयारी जी आहे म्हणजे परीक्षा अलीकडे आल्या तर तयारी सुद्धा आपल्याला थोडीशी अलीकडे आणावी लागेल. मग आता या पद्धतीने जर आपण पाहिलं तर IBPS AFO मेन्स 2025च्या हिशोबाने आपण जी बॅच लॉन्च करतोय त्या बॅचचे नेमके काय फीचर्स असतील, कसे असतील, कशा पद्धतीने शिकवल्या जाईल, या सगळ्याच गोष्टी. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, या बॅचमध्ये कंप्लीट रिव्हिजन सेशन्स असतील, टेस्ट सिरीज विथ अनालिसिस कम्प्लिटली असेल, ऍग्रिकल्चर करंट अफेअर्स असेल, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम असेल, या सर्वच गोष्टी या बॅचमध्ये इन्क्लुडेड असतील. सर मग या बॅचमध्ये इन्क्लुडेड असलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत यांच्यामध्ये आम्ही जर आता तयारी चालू करायची आहे तर कशा पद्धतीने तयारी चालू करायला पाहिजे, कोणत्या कोणत्या सब्जेक्टची कशी कशी तयारी चालू करायला पाहिजे. आता इथे जर आपण व्यवस्थित पद्धतीने पाहिलं तर पहिल्यांदा जे टॉपिक रिवाइज करायला पाहिजे ते कसे करायला पाहिजे. सुरुवात आपण मायनर सब्जेक्ट पासून जरी केली तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल ॲपिकल्चर, सेरिकल्चर, लॅगकल्चर, फॉरेस्ट्री यांचं रिव्हिजन पहिल्यांदा स्टार्ट करायचं, म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मार्क आपले कव्हर होतील. मग आता या 4 सब्जेक्टला व्यवस्थित पद्धतीने आपण जर सपोज रिवाइज केलं, त्याच्यानंतर एक सेकंड स्लॉट आहे स्वाईन हजबंडरी, पोल्ट्री, फिशरी, लाईव्हस्टॉक. याला सेकंड स्लॉट मध्ये रिवाइज करायचं. थर्ड स्लॉट मध्ये रिवाइज करताना सीड सायन्स, ॲग्रोनॉमी, बॉटनी हे विषय आपण पुढच्या टप्प्यामध्ये आपण करायचे. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण एंटमॉलॉजी, पॅथॉलॉजी, इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन याला एका टप्प्यात कव्हर करायचं. आणि सगळ्यात शेवटी सॉइल सायन्स, हॉर्टिकल्चर आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. टप्पा पहिला हा असला पाहिजे, टप्पा दुसरा हा असला पाहिजे, टप्पा तिसरा हा असला पाहिजे, चौथा टप्पा हा असला पाहिजे, 5वा टप्पा हा असला पाहिजे. आणि ह्या सोबत सोबत आपल्याला करावं लागणार आहे ते म्हणजे काय, करंट अफेअर्स, ॲग्रिकल्चर करंट अफेअर्स. मग ॲग्रिकल्चर करंट अफेअर्स मध्ये जर सपोज आपण पाहिलं तर ॲग्रिकल्चर करंट अफेअर्स मध्ये आपल्याला काय काय पाहावं लागेल ते पण लक्षात घ्या एक वेळा. ॲग्रिकल्चर करंट अफेअर्स मध्ये लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी ॲग्रिकल्चर करंट अफेअर्स मध्ये विचारल्या जातात. नंबर 1, वेगवेगळ्या पद्धतीचे इम्पॉर्टंट डेज जे आपण कव्हर करणार आहोत आपल्या ॲग्रिकल्चर करंट अफेअर्स मध्ये सुद्धा. वेगवेगळे रिव्हॉल्युशन जे ॲग्रिकल्चर मध्ये होतात, लाईव्ह स्टॉकचा सेन्सस, फॉरेस्ट रिपोर्ट, इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम, नाबार्ड बँकेबल प्रोजेक्ट, मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान आधारभूत किंमत, डिसीजेस कॉज बाय न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आणि टॉक्झिसिटी याच्या बाबतीत विचारतात. ॲव्हरेज डेली वेजेस, 5 टॉप स्टेट इन इंडिया म्हणजे काय, जसं गव्हाचं प्रोडक्शन पहिले 5 स्टेट, त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी पहिले 5 स्टेट, दुधाचं उत्पन्न पहिले 5 स्टेट, त्याच्यानंतर पर कॅपिटा अवेलेबिलिटी ऑफ मिल्क किती आहे, पर कॅपिटा अवेलेबिलिटी ऑफ मीट किती आहे, त्याच्यानंतर पर कॅपिटा अवेलेबिलिटी ऑफ व्हीट किती आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी की दर डोई किती उत्पन्न अवेलेबल आहे ह्या पद्धतीनं. आयसीआरचे काही अवॉर्ड्स आपल्याला विचारले जातात. युएनचे वेगवेगळे इयर्स विचारले जातात. 2016 हा युएनचा कोणतं वर्ष म्हणून सेलिब्रेट केलं जातं, 2016 सेलिब्रेटेड इज द इयर ऑफ, है ना, इयर ऑफ मिलेट आहे, इयर ऑफ पल्स आहे, कोणतं इयर म्हणून सेलिब्रेट केलं जातं हे. त्याच्यानंतर हायलाइट ऑफ युनियन बजेट 2024 आणि 25चं, 2024 आणि 25चं म्हणजे का 24 आणि 25 हे दोन्हींचं पण का बरं सर, कारण काय की 24-25चं बजेट याच्यामध्ये मागच्या वेळेस किती होतं, यावेळेस किती वाढलंय, बजेट किती वाढलंय, किती बजेट होतं ऍग्रिकल्चरला मागच्या वेळेस, यावेळेस किती आहे, असे सायमल्टेनियसली प्रश्न हे तुम्हाला ऍग्रिकल्चर करंट अफेअर्स बाबतीत पेपरमध्ये जास्त करून विचारतात. त्यामुळे हा पोर्शन आपल्याला या पद्धतीने करावा लागेल. बरं, आणि याचा सर्वाधिक प्रश्न विचारले जातात ते म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम. आता कशा पद्धतीने आपण चालू करणार आहोत, काय आहे, फीस किती असणार आहे या बाबतीतही बोलतो. सगळ्यात पहिल्यांदा आहे बॅचचं ड्युरेशन हे 4 महिन्यांचं असणार आहे. 4 महिने म्हणजे काय की 9 नोव्हेंबर पर्यंत, 1 नोव्हेंबर किंवा 2 नोव्हेंबर पर्यंत आपण बॅच पूर्ण वाइंड अप करणार आहोत 1 महिन्यापर्यंत. पण येणाऱ्या पुढच्या परीक्षांसाठी सुद्धा, बाकीच्याही येणाऱ्या परीक्षा ज्याही काही असतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे रिव्हिजन लेक्चर, रिव्हिजन सेशन, टेस्ट, अनालिसिस, जसं की विद्यापीठ भरती आली एखाद्या वेळी किंवा बाकीच्याही गोष्टी असतील म्हणजे जसं कृषी सेवक आलं तर यासाठी सुद्धा ही बॅच उपयुक्त पडेलच, असं नाही की नाही पडणार. पण याच्यात एकदम शॉर्टमध्ये रिव्हिजन लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज असतील, है ना, अनालिसिस असेल, तर बँकिंगशी रिलेटेड जास्त करून ह्या गोष्टी असतीलच. बरं, फीस किती असणार आहे सर, 1000 रुपये, फक्त 1000 रुपये पूर्ण बॅचसाठी. बरं, याच्यामध्ये आपल्याला कधीपासून स्टार्ट करणार आहोत आपण याच्यामध्ये,
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हे तर तुम्ही करंट अफेअर्स बाबतीत सांगितलंय. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी या बाबतीत सांगितल्या. पण फॅसिलिटीज काय काय आहेत बॅचेसच्या. नंबर 1 कंप्लीट टेस्ट सिरीज म्हणजे काय, की तुम्हाला जवळपास 5500 क्वेश्चन्स या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. जवळपास कमीत कमी म्हणतोय मी तुम्हाला 5500 प्लस प्रश्न तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सॉल्व्ह केले जाणार आहेत. नंबर 2 काही महत्त्वाच्या टेस्ट ज्या आहेत, ज्याचं रिव्हिजन कम टेस्ट अनालिसिस या पद्धतीनं म्हणजे टेस्ट अनालिसिस सुद्धा आपण या बॅचमध्ये कंडक्ट करणार आहोत. तिसरी गोष्ट कंप्लीट रिव्हिजन लेक्चर्स आपण या बॅचमध्ये घेणार आहोत. म्हणजे आता ॲपिकल्चर, सेरिकल्चर, लॅक कल्चर, बरोबर आहे, सॉइल सायन्स, ॲग्रॉनॉमी, हॉर्टिकल्चर, बॉटनी असेल, इकॉनॉमिक्स असेल, एक्सटेन्शन असेल, यांचे कंप्लीट रिव्हिजन लेक्चर सुद्धा घेणार आहोत आपण या बॅचमध्ये. बरं, अजून काय असणार आहे सर या बॅचमध्ये? करंट अफेअर्स कंप्लीट असणार आहे. मग रिव्हिजन पोर्शन करंट अफेअर्सचा काही भाग मी कंडक्ट करणार आहे. करंट अफेअर्स गव्हर्नमेंट स्कीमचा काही पोर्शन हा अक्षय चोळके सर कंडक्ट करणार आहे. त्यामुळं ही बॅच कधी असणार आहे सर? आज सकाळीच, म्हणजेच काय, सोमवार दिनांक 22 सप्टेंबर पासून सकाळी बॅच चालू झालेली आहे. झालेले लेक्चर हे 4 महिन्यापर्यंत तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल सुद्धा असतील. ओके, ज्या टेस्ट झाल्या त्या टेस्ट अनालिसिस सुद्धा, त्याचे सुद्धा व्हिडिओज तुम्हाला ऍपमध्ये अवेलेबल असतील. काही प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. टेस्ट अनालिसिस, प्रॅक्टिस टेस्ट ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे करंट अफेअर्स, कंप्लीट रिव्हिजन सेशन, टेस्ट आणि टेस्ट अनालिसिस, गव्हर्नमेंट स्कीम या चारही गोष्टींचे कॉम्पॅक्ट पॅकेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. बरं सर, जी टेस्ट सिरीज आहे आतापर्यंतची जी टेस्ट सिरीज आहे, त्या टेस्ट सिरीजमध्ये ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, जसं फॉरेस्ट रिपोर्ट आहे, लाईव्हस्टॉक सेन्सस आहे, बाकीच्या टार्गेट बेस्ड टेस्ट आहे, कॉम्बो टेस्ट आहे, फुल लेंथ टेस्ट आहे, स्पेशल टेस्ट आहेत, ज्या आपल्या युजली ज्या आपल्या टेस्ट होतात त्या सगळ्याच टेस्ट आहेत, त्या सर्व टेस्ट तुम्हाला होतील. सर जर सपोज असं झालं की मला काही क्युरी आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही हा नंबर आहे माझा 7745011769 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बॅचची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, तिथून तुम्ही त्या लिंकवर जाऊन परचेस करू शकता. ओके, ऑब्व्हियसली आहे की आता येणारी परीक्षा ही जवळ आहे. सर रिझल्ट कधी लागेल, मग माझा रिझल्ट लागल्यानंतर मी ही बॅच परचेस करू का? तर रिझल्ट लागायला थोडासा वेळ जरी लागला तर तोपर्यंत आपली तयारी आपण थांबवू शकणार नाहीये. पुढच्या येत्या काही काळातच तुम्हाला तुमचा रिझल्ट लागलेला दिसेल. ओके, पण जर आपण थोडं अर्ली स्टार्ट केलं तर याचा बेनिफिट आपल्याला लॉंग टर्मसाठी डेफिनेटली होईल. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय, ही बॅच मिस करू नका. ऑब्व्हियसली स्टार्ट करतोय आपण 22 तारखेपासून. झालेले लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा अवेलेबल राहतील. टेस्ट देऊ शकता, अनालिसिस करू शकता. याचा एक पूर्ण प्लॅन तुमच्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती टाकला जाईल. आणि हो, या बॅचमध्ये टेलिग्राम सेशन सुद्धा इन्क्लुडेड आहेत. ओके, चालेल. सो विश ऑल द बेस्ट. भेटूयात लवकरच आपल्या बॅचमध्ये. थँक्यू सो मच.